क्रांती भक्तीचा मळा यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. महायोगपीठे तटे भीमरद्रं वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकण्डं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. प्रतिभाचित्रलेखे धर विश्ववंदिता शाहर्षुषमुद्रा भद्राय राजते. या राजांच्या राजमुद्रेला व माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करते आणि मी माझ्या प्रवचनास सुरुवात करते. ज्या राजांच्यामुळे आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत त्या राजांचा आज आपण जय जयकार करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलार वंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की. प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. चालू असलेला अखंड नाम जप यज्ञ सोहळा यातील प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली हे मी माझं भाग्य समजते आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करते. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात, जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्म वाढतो त्यावेळी मी स्वतः म्हणजे देव स्वतः अवताराला येतो आणि अवताराला येत असताना आधी साधूंना संतांना आणि चांगल्या माणसांना जन्माला घालतो आणि मग देव अवताराला येतो. अवताराला आल्यावर देव साधूंचं संतांचं आणि चांगल्या माणसांचं रक्षण करतो. दुष्ट लोकांचा पापी लोकांचा राक्षस लोकांचा नाश करतो आणि युगानुयुग धर्म संस्थापनेचं कार्य करतो. या श्लोकाचा फोडून अर्थ असा आहे, यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा, यदा यदा ही धर्मस्य म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी म्हणजे हानी आणि भवती म्हणजे होते. अभ्युत्थानम अधर्मस्य अभ्युत्थानम अधर्मस्य म्हणजे अधर्म आणि अभ्युत्थानम म्हणजे वाढ. तदात्मानम या शब्दामध्ये 3 शब्द आहेत, तदा, अहम आणि आत्मानम. तदा म्हणजे त्यावेळी, अहम म्हणजे मी कुठंच आत्मा, आत्मानम म्हणजे मीच
स्वतः आणि सृजाम्य म्हणजे प्रकट करतो. देव अवताराला येतो म्हणजे काय होतो तर देव वरून खाली येतो. याच्यासाठी तुकोबारा एका अभंगातून सांगतात. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढराला. अवतार या शब्दामध्ये अव हा उपसर्ग आहे आणि तार हा तृ धातू आहे. तृ धातू तरती किंवा तरते याच्यासाठी वापरतात. हे दोन्ही शब्द एकत्र आले की शब्द तयार होतो अवतरती किंवा अवतरते. अवतरती म्हणजे काय करतो देव तर वरून खाली येतो म्हणजेच प्रकट होतो. याच्यासाठी मग देव अवताराला येतो. मग ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. ते वेळी आपुल्याच्याने कैवारे मी साकार होऊन अवतरे मग ज्ञानासी अंधारे गिळून घाली. मग देव अवताराला आल्यावर काय करतो साधूणां परित्राणाय दुष्कृता विनाशाय धर्म संस्थापनार्थाय. या तिन्ही शब्दाच्या शेवटी यहा चतुर्थी प्रत्यय आलेला आहे. यहा चतुर्थी प्रत्यय साठी किंवा करिता याच्यासाठी वापरतात. देव साधूंचं संतांचं आणि चांगल्या माणसांचं रक्षण करण्यासाठी अवताराला येतो. दुष्ट लोकांचा पापी लोकांचा राक्षस लोकांचा नाश करण्यासाठी देव अवताराला येतो आणि युगानुयुग धर्म संस्थापनेचं कार्य करण्यासाठी देव अवताराला येतो. देव अवताराला येतो. मग अवताराला आल्यावर देव साधूंचं संतांचं आणि चांगल्या माणसांचं रक्षण करतो. दुष्ट लोकांचा नाश करतो आणि युगानुयुग धर्म संस्थापनेचं कार्य करतो. मग देव साधूंना संतांना जन्माला का घालतात कारण आपण सर्व लोक आहात. आपल्या सर्वांच्या मनामध्ये काम क्रोध मोह माया मत्सर अहंकार लोभ आणि अज्ञानरूपी अंधकार जास्त. मग हे दूर करायचं आहे. मग देवाला आपल्या प्रत्येकाजवळ पोचता येणार आहे का नाही. म्हणून देवानं संतांना जन्माला घातलं आणि संतांना जन्माला घातल्यानंतर संत आपल्या मनातील अज्ञानरूपी अंधकार व अहंकार दूर करतात आणि आपल्याला ज्ञान देतात. मग हे करत असताना त्यांना जे लोक त्रास देतात त्यांचा देव नाश करतो आणि त्यांचं देव साधू संतांचं रक्षण करतो. मग आपोआपच धर्म संस्थापनेचं कार्य होतं. समाजामध्ये काही लोक असे आहेत की ते म्हणतात तुम्ही पारायण साजरी करू नका, देवाचे जन्मोत्सव साजरी करू नका. पण आपण ते लोक आपल्या सर्वांचे आपण वाढदिवस साजरी करतो. मला मान्य आहे तुम्ही आपण सर्व आपले वाढदिवस करता. मी असं म्हणत नाही तुम्ही वाढदिवस साजरी करू नका, जरूर करा. पण वाढदिवस आपण घरी साजरा करतो ते करतो पण काही लोक रस्त्यावरही वाढदिवस साजरी करतात. याच्यामध्ये आपला पैसा जात नाही का. अरे आपण प्राणी मात्रांना पाळतो, कुत्र्याला पाळतो, त्याचाही वाढदिवस करतो, मांजराचाही वाढदिवस करतो आणि नावं असली भारी भारी ठेवतो. जुई मॅगी बेला ची नावं ठेवतो आणि आपल्या आई वडिलांना अनाथ आश्रमामध्ये टाकतो आणि तो कुत्र्यांना मांजरांना गाडीतून घेऊन फिरतो. मग आपण देवाचं नामस्मरण केल्यावर देवांचे जन्मकाळ साजरी केल्यावर आपल्याला पुण्य काय मिळतंय तर शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये सांगतात ये येतद् देव देवस्य विष्णु कर्मणि जन्मच कीर्तयेत् शुद्धया मरतः सर्व पापै प्रमुच्यते. यामध्ये शुकाचार्य सांगतात आपण जर देवाचे जन्मकाळ साजरी केले तर आपली सर्व पाप दूर होतात, आपल्या सर्व पापाचा नाश होतो आणि आपण मोक्ष पदाला
प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्णही गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकामध्ये सांगतात, जन्म कर्म च मे दिव्यम एवयो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, आपण सर्वांनी जर देवाचे जन्मकाळ साजरे केले, आपली पारायण साजरी केली, तर आपल्याला या मृत्यू लोकामध्ये पुन्हा जन्म मिळत नाही. जन्माची या मनुष्य लोकाची पुनरावृत्ती होत नाही, म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. आपण मनुष्याच्या जन्माला सुखासुखी आलोय का हो? नाही. त्यासाठी आपल्याला 84 लक्ष योनी, एक एक योनी, कोटी कोटी फेरा एवढं फिरून मग हा मनुष्याचा जन्म मिळालाय. हा मनुष्याचा जन्म मिळालाय तो आपल्याला दुर्लभ असा मनुष्याचा जन्म आहे. हे 84 लक्ष योनी जन्म हे सुखासुखाचे आहेत का? नाही. आपल्याला एक वेळ मुंगी व्हावं लागतं, किडा व्हावं लागतं, आई व्हावी लागती, पक्षी व्हावं लागतं, गाय व्हावी लागती, म्हैस व्हावं लागतं. हे जन्म घ्यावे लागतात. मग त्या ठिकाणी हे जन्म घेत असताना आपल्याला राहायला चांगली जागा असते का हो? नाही. जर आपल्याला समजा किड्याचा जन्म, आईचा जन्म मिळाला, तर आपल्याला राहायला कुठे लागतो? एक तर गटारीतल्या घाण पाणीत, नाहीतर विहिरीच्या टाकीमध्ये राहायला लागतं. हे पाणी स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे? या ठिकाणी आपल्याला राहावं लागतं. मग आपण जर देवांचे जन्मकाळ साजरी करून आपल्याला जर पुनरावृत्ती मिळत नसेल, या मृत्यू लोकांमध्ये पुनर्जन्म मिळत नसेल, तर 84 लक्ष योनी फिरणं सोपं आहे का ते देवांचे नामस्मरण करणं, देवांचे जन्मकाळ साजरे करणं सोपं आहे? मग ज्ञानोबराय आपल्याला संतांची संगत का करायला सांगतात? ज्ञानोबराय 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संतांची संगत का करायला सांगतात? संत कसे असतात? संत उदार उदार भरले अनंत भांडार, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जीव. आपण सारिकी करीती तात्काळ नाही काळ वेळ मग त्यासी. नाही काळ वेळ मग त्यासी. हे संत असे उदार आहेत. संत उदार आहेत. संतांकडे खूप भांडार आहे. सहज बोलतात संत. आणि आपण सारिकी करीती तात्काळ नाही काळ वेळ मग त्यासी. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. संत जड जीवांचा उद्धार करतात. एवढे संत श्रेष्ठ असतात. त्यामध्ये संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांकडे खूप भांडार आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा मान ग्रंथ या जगाला दिला. चांगदेव पासष्ट दिली, हरिपाठ दिला. तुकोबारायांनी तुकाराम गाथा या जगाला दिली. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत, रामायणाची मराठीतून टीका, श्रीमद भागवतावर मराठीतून टीका हे ग्रंथ या जगाला दिले. पण याच्यामध्ये लोकांचं मन राहणार नाही म्हणून त्यांनी आपल्याला भारुड, सोंगी भारुड या जगाला दिली. सोंगी भारुड त्यांनी खूप भारी भारी लिहिली. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट लय अवघड, चालता चालता पायाला आलं फोड. केवढं फोड? एक एक सुपारी एवढा फोड. या शेजारीनं बरं केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. वाडगे माय, वाडगे माय, खालच्या इचाय वरच्या इचाय वाडगे माय. सुया गे पोत गे वाळ मनगट्या गे ग गे 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 गे. अगं खालच्या इचाय वरच्या इचा, अगं सुया गे पोत गे वाळ मनगटे
पोराला कोरभर भाकर दे ग भाकर, देव तुझं कल्याण होईल. अगं बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा येईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, हिला वेळ होईल तिला होईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. विंचू चावला काय मी करू देवा रे देवा, विंचू चावला अगं ग विंचू चावला काय मी करू, विंचू चावला देवा रे देवा, विंचू चावला. एडका मदन मदन केवळ पंचानन, एडका मदन मदन केवळ पंचानन. अशी भारुड या जगाला दिली, ते ज्ञान या जगाला दिलं. संत सहज बोलतात, मुक्ताईने ज्ञानोपारायणा सहज उपदेश केला. जर मुक्ताईने ज्ञानोपारायणा सहज उपदेश केला नसता तर मुक्ता ज्ञानोपारायणा अध्यात्म कसे जगावे समजलं नसतं. ताटी उघडणारे दादा या दिनदुबळ्या लोकांसाठी ताटी उघड, अंधारात पडणाऱ्या समाजासाठी दार उघड, तुझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या लोकांसाठी दार उघड, तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. दादा दार उघड, दादा दार उघड. ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दार उघड, दादा दार उघड, दादा दार उघड. दादा आता तुला विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये भाग घ्यायचा. दादा ताटी उघडणारे, दादा ताटी उघडणारे. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साई अपराध जनांचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ईश्वरा गे झाले वंदे, संत सुखे व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ज्ञानदाता ताटी उघडणारे दादा. मुक्ताईने ज्ञानोपारायणा सहज उपदेश केला म्हणून ज्ञानोपारायणी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ या जगाला दिला. अजून संत कसे असतात? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. संत जड जीवांचा उद्धार करतात. अरे संतांच्या संगतीमध्ये जर कुठे रेडा गेला तर त्याचा उद्धार झाला. अरे संतांच्या संगतीमध्ये जर भिंत गेली तर त्या भिंतीचा उद्धार झाला. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगती, ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. अरे संतांच्या संगतीमध्ये निर्जीव लाकडी खांब गेला तर त्या खांबाचा उद्धार झाला. आज नेवासे या गावामध्ये त्या खांबाचं मंदिर आहे. अरे संतांच्या संगतीमध्ये शिळा गेली तर त्या शिळेचा उद्धार झाला. आज देहूमध्ये त्या शिळेचं मंदिर आहे. अरे या सर्व ठिकाणी आपण गेलो तर या सर्वांच्या समोर आपण नतमस्तक होतो. त्या रेड्याचा उद्धार झाला, भिंतीचा उद्धार झाला, लाकडी खांबाचा उद्धार झाला, त्या दगडाचा उद्धार झाला, या सर्वांचा उद्धार झाला. मग आपण संतांनी दिलेल्या वाटेवर जर चाललो तर आपला उद्धार होणार नाही. कशावरून? मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संतते, तेनेची पंते चालो दाटा वाटा, न कडे गुंठा कुठे काही. आपण जर संतांनी दिलेल्या वाटेवर चाललो तर आपला उद्धार होणार नाही. कशावरून? अरे ज्यावेळी ज्ञानोबाई त्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले ना, त्यावेळी रेड्याला कळालं कोणाच्या संगतीत राहावं, कोणाच्या राहू नये. तो रेडा त्याच्या मालकावर गेला नाही तर तो रेडा ज्ञानोबारायाने गेला. त्या रेड्यालाही कळालं कोणाची संगत करावी. पण आपल्या समाजामध्ये काही लोक असे आहेत की त्यांना आपण म्हणलं चल भजनाला, चल कीर्तनाला, चल काकडाला, तर ते काय म्हणतात, तुझं तूच टाळ करत बस. आपण काय तिथल्या भानगडीत पडत नाही. जे लोक म्हणतात ना मग मला सांगा, हरिपाठ भजन कीर्तन काकडा हे काही भानगड आहेत का हो? नाही. जे लोक म्हणतात ना तुझं तूच टाळ कुटत बस, आपण काय तसल्या भानगडीत पडत नाही. तेच लोक नको ते खाऊन, नको ते पिऊन आणि नको त्या भानगडी करतात. याची जबाबदारी तुम्हा माता भगिनींवर आहे. आई जाऊ मातांनी शिवरायांवर चांगले संस्कार केले म्हणून शिवरायाने हे स्वराज्य स्थापन केलं. ज्यावेळी तसं तुम्हाला
तुम्हाला आई जर प्रत्येकाला वाटत असेल शिवराय पुन्हा जन्माला यावे तर तुम्हाला स्वतःला आई जर माता बनायला पाहिजे आणि मुलांवर चांगले संस्कार करायला पाहिजे. संस्कार काय करायला पाहिजे? सकाळी उठून मंदिरात पाठवलं पाहिजे. आपला धर्म माहिती करून दिला पाहिजे. धर्मग्रंथ माहिती करून दिला पाहिजे. आपले देव माहिती करून दिले पाहिजे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी माहिती करून दिली पाहिजे. ज्ञानोबारायांचा हरिपाठ माहिती करून दिला पाहिजे. तुकोबारायांची गाथा माहिती करून दिली पाहिजे. नाथांचा हरिपाठ माहिती करून दिला पाहिजे. सर्व संतांचे साहित्य माहिती करून दिले पाहिजे. शिवरायांचे पराक्रम इतिहास माहिती करून दिले पाहिजे. आणि जे डोळ्यात तेल घालून आपलं रक्षण करतायत, सीमेवर आपलं रक्षण करतायत, त्या जवानांचं कष्ट माहिती करून दिलं पाहिजे. आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या कथा माहिती करून दिल्या पाहिजेत. आणि जे रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतात त्या शेतकऱ्यांचं कष्ट माहिती करून दिले पाहिजे. असे जर तुम्ही संस्कार केले ना तर मी तुम्हाला ठामपणे सांगते तुमचा म्हातारपणात अर्ध्यातली चुटकुर भाकरी दिल्याशिवाय राहणार नाही. अर्ध्यातली चुटकुर भाकरी दिल्याशिवाय राहणार नाही. अंधार पडला दिवा पाहिजे. अंधार पडला दिवा पाहिजे. या देशाला शिवरायांसारखा माळा, या देशाला शिवरायांसारखा राजा पाहिजे. अंधार पडला दिवा पाहिजे. या देशाला आई जाऊनसारखी माता पाहिजे. या देशाला आई जाऊनसारखी माता पाहिजे. अजून संत कशी असतात? आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ मग त्याची. संत आपल्यासारखं करतात. एकनाथ महाराजांनी गावबाला आपल्यासारखं केलं पण गावबाने राहिलेल्या रामायणावरची टीका पूर्ण केली. गावबाने राहिलेल्या रामायणावरची टीका पूर्ण केली. सायंकाळची वेळ होती. एक वेळची पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकतं. आणि जर संगत चुकली ना तर आयुष्याची दिशा चुकते. मग देव अवताराला आला. मग अवताराला आल्यावर देव कुठे राहतो? सती आणि सत्व पुरुष, दानशूर याज्ञिक, तपस्वी अलौकिक, संन्यासी जे का भक्त आणि महात्मे, ये माझी निजाची धामे, श्रीवाळली होम धर्मे, श्रोत्रादिकी. देव कोणाजवळ राहतो? सती आणि सत्व पुरुष. जे लोक दान धर्म कार्यामध्ये दान देतात त्यांच्याजवळ राहतो. जे जप तप योग या करतात त्यांच्याजवळ देव राहतो. भक्तांजवळ राहतो, महात्म्यांजवळ राहतो देव. यांच्याजवळ देव राहतो. मग देव कोणत्या कोणत्या युगामध्ये अवताराला आला? क्रतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगामध्ये देव अवताराला. देवाचे अवतार 10, त्यातील 9 झालेले आहेत. राहिलेला एक 10वा अजून व्हायचा आहे. देवाचे 10 अवतार म्हणजे कोणते? मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण. बौद्ध अवतार म्हणजे पांडुरंगाचा अवतार. आणि 10वा अवतार म्हणजे कलियुग, तो अजून व्हायचा आहे. मत्स्याच्या अवतारामध्ये भगवंताने काय केलं तर मत्स्याचा अवतार हा अंश अवतार आहे. अंश हा अवतार आहे मत्स्याचा. कच्चाचा अंश आणि वराहचा म्हणजे तो 30% पाण्यात आणि 70% जमिनीवर असतो. त्या अवतारामध्ये भगवंताने काय केलं तर हिरण्याक्ष राजाने आपली पृथ्वी पळवून नेली. ती पृथ्वी आणणं गरजेचं होतं. मग याच्यासाठी देवाने महर्षींच्या नाकातून एक डुक्कर, छोटस डुक्कर नाकातून बाहेर आलं. ते मोठं 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 होत गेलं. ते खूप मोठं झालं. मोठं झाल्यावर त्याने काय केलं तर आपली जी पृथ्वी पळवून नेली होती ती पृथ्वी दाताने उचलली. त्यांच्याबरोबर युद्ध केलं आणि ती पृथ्वी आपल्या जागी आणून लावली. पुढचा अवतार कोणता? नरसिंहाचा. नरसिंहाच्या अवतारामध्ये काय झालं? भक्त प्रल्हाद देवाचा खूप
मोठा भक्त होता. मग हिरण्यकशिपू राजाचं राज्य होतं. हिरण्यकशिपू राजाने सांगितलं होतं, माझ्या राज्यामध्ये कोणी देवाचं नामस्मरण करायचं नाही असं सांगितलं होतं. पण भक्त प्रल्हाद हा सतत देवाचं नामस्मरण करत होता. हिरण्यकशिपू राजाने त्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकलं तरी त्यांना काही झालं नाही. हिरण्यकशिपू राजा म्हणतो, तू म्हणतोस ना या चराचरामध्ये देव आहे, प्रत्येकाच्या मध्ये देव आहे, तर तो बघ तो खांब, याच्यामध्ये तुझा देव आहे का रे? तर तो म्हणतो, याच्यामध्येही माझा देव आहे. आणि त्या राजाने खांबाला लाथ मारली, त्याच्या त्या खांबातून नरसिंह अवतार बाहेर आला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि हिरण्यकशिपू राजाला आपल्या मांडीवर घेतलं आणि हिरण्यकशिपू राजाचा वध केला. पुढचा अवतार कोणता? वामन. या अवतारामध्ये वेळेअभावी मला तुम्हाला पूर्ण अवतार सांगता आले नाही, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देते. विठ्ठल 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 श्रीरामांच्या चरणी अर्पण करते. मला इथे बोलण्यास संधी दिली त्याबद्दल अखंड नामजप यज्ञ 16 शेजवळवाडी यांची मी आभारी आहे. त्याचबरोबर महाराजांची मी आभारी आहे. माझे गुरुवर्य अळंदी ग्रामातील शांतीब्रह्म बाबा उदय महाराज आटके, त्याचबरोबर सर्व गुरुवर्य यांची मी आभारी आहे. माझ्या बोबड्यामधून काही वाईट शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला परत पाठवा आणि जे काही चांगलं आहे ते तुम्हाला घ्या. आता विश्वास मके देवे येणे वाग्यत्मे तोषावे, तोषोनी मज द्यावे कचाय दानहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाओ, जो देवांची तो ते लाहो प्राणी जात वर्षतक मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेट तू चला चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जेता पहिन, ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तुम्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावे जे, एक म्हणेसी विश्वेश्वराओ आओ विलदान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. कुंडलिक वरदेव विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बोल बजरंग बली की जय. गोपाळ